बघा, या किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. सिंधू म्हणजे काय, समुद्र. दुर्ग म्हणजे पाण्यातील एका रॉक आयलंड वरती बांधलेला किल्ला, खडकाळ बेटावरती बांधलेला किल्ला. म्हणून किल्ल्याला जोडून असं छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव दिलं सिंधुदुर्ग म्हणून. किल्ला बांधण्यापूर्वी येताना खडकं पाहिलीत ना, असं खडकाळ असं 48 एकरचं कुर्टे नावाचं एक बेट होतं. या बेटावरचाच दगड पडला आणि किल्ल्याच्या बांधकामासाठी, कंस्ट्रक्शनसाठी वापर करण्यात आला. कुठलाही दगड त्याकडे त्यांनी बाहेरनं आणला नाही. त्यामुळे काय झालं, कमी वेळात किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं. तर किल्ल्याचा पायाभरणी समारंभ हा 25 नोव्हेंबर 1664 रोजी करण्यात आला आणि 29 मार्च 1667 रोजी किल्ला बांधून कंप्लीट झाला. 3 वर्ष लागली किल्ला बांधायला आणि 3 वर्षामध्ये त्याकडे त्यांना खर्च रुपये आला तो 1 कोटी सुवर्ण मुद्रा. सध्या आपण चलनी नाणं काय वापरतो, रुपया. राजांच्या काळी राजांनी 2 नाणी चलनास आणली होती. एक जे शिवराई जे तांब्याचं होतं, दुसरं होण नाणं हे सोन्याचं होतं. त्या सोन्याचं नाण्याचं वजन 2.75 ग्रॅम. अशी 1 कोटी नाणी किल्ल्यासाठी खर्च करण्यात आली. तर राजांच्या गुप्त खजिन्यात एवढा काय पैसा अडका नव्हता. म्हणून शिवाजी महाराजांनी मुघलांची मोठी आणि प्रसिद्ध आणि श्रीमंत बाजारपेठ गुजरात मधील सुरतेवर छापे टाकले होते. जो काही पैसा मिळवला, गुप्तधन मिळवला, ते किल्ल्याच्या बांधकामासाठी खर्च करण्यात आला. प्रत्येक जण आता तुम्ही या किल्ल्यावरती बोटीनं आलात. बोटीतून ट्रॅव्हल करते वेळी तुम्हाला बोटवाला बघा असं वळण मारत येतो. कारण आहे त्याचं, आजूबाजूला पाणी दिसलं तरी वळण मारतोय. आजूबाजूला असलेली खडकांमुळे काय होत आहे, कुठलाही अनोळखी नावाडी असेल, बोटवाला असेल तर किल्ल्याच्या जवळ येऊ शकत नाही किंवा इथे किल्ल्यापर्यंत बोट घेऊन येऊ शकत नाही. कारण का, इथल्या रेग्युलर माणसांना माहिती आहे रस्ता कसा आहे, कुठे पाणी आहे आणि कुठे खडक आहे. अनोळखी कोण, तर त्या काळी अनोळखी म्हणजे कोण, त्या काळी असलेला शत्रू. शत्रूची अनोळखी जहाज किल्ल्याच्या जवळ येऊन आक्रमण करत नव्हते. त्यामुळे हा किल्ला आक्रमण न केल्या कारणाने किल्ला हा कोणाची शक्यतो ताब्यात गेला नाही. दुसरी गोष्ट पाहतो तर काय, खडकांचा दुसरा उपयोग. तर बाजूला आहे संपूर्ण अरबी समुद्र. अरबी समुद्राच्या येणाऱ्या प्रचंड वेगवान लाटांचा फोर्स जो आहे, वेग जो आहे, कमी होतो आणि भिंतीला मारा जोरदार बसत. हे उंबऱ्यावरती दादा थांबू नको. दुसरी गोष्ट पाहतो तर हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार. हा दरवाजा कोणालाही बाहेरनं दिसत नाही. बोटीतून आला तुम्ही, बाहेरनं दरवाजा दिसला काय तुम्हाला, शक्यतो दिसत नाही. कुठल्याही शत्रूने दरवाजा ओळखू नये आणि दरवाजा ओळखून बाहेरनं तोफांचे हमले गेट पर्यंत पोहोचू नये म्हणून गेटच्या समोर दगडी भिंत बांधण्यात आली. त्याला गोमुखी बुरुज म्हणतात. कॅननने केलेलं फायरिंग बाहेर पिलरवरती अडकलं जातं. रस्त्याला एक वळण दिलंय बघा. वळण कुठल्या साईडला आहे, आतमध्ये येते वेळी लेफ्ट साईडला वळण. तेच वळण इकडनं जाताना भेटणार आपल्याला राईट साईडला. आपली जास्तीत जास्त माणसं बघा राईट हँडेड असतात, उजव्या त्याची एका दुसरा डावकर असतो 100 तर जेणेकरून काय होत आहे, त्या काळी शत्रू जर किल्ल्यावर आक्रमण करायचं झालं तर येणार तर 5-10 माणसं घेऊन येणार नाही. एवढ्या मोठ्या किल्ल्यावर आक्रमण म्हणजे 500-1000च्या तुकडे येतील. आतमध्ये शिरतीवेळी रस्ता आणि स्पेस त्यांना कमी ठेवला, कमी पॅसेज आहे त्यांच्यासाठी. आणि आतमध्ये तलवार घेऊन जर कोण आला तर राईटला बघा पिलर त्यांनी आतमध्ये आणलाय. राईटला कोणी तलवार फिरवली की तलवार त्याची भिंतीवरती ब्लॉक होईल, यासाठी राईटला पिलर आतमध्ये आणला. आता इकडनं जाताना बघा 4 जरी मावळे बाहेर पडले तलवार घेऊन तर राईटला आपल्यासाठी स्पेस मोकळा ठेवलाय. राईटनं तलवार फिरून येणाऱ्या 100 शत्रू सैनिकांच्या माना आपण धडापासून अलग करू शकतो. याला असं म्हणतात गनिमी कावा. आपण म्हणतो गोरिल्ला वॉरफेअर मध्ये टेक्नॉलॉजी ओळखली जाते आणि बाहेरच्या 32 देशात याच टेक्नॉलॉजी अजून देखील शिकवल्या देखील जातात. पण आपल्या भारतामध्ये राजांचा इतिहास आपण फक्त 4वीला 7वीला 17 मार्कासाठी फक्त आपण शिकतो. नको त्यांचं आहे बोस्टन टी पार्टी, वास्को द गामा पासून चहाच्या पॅटर्न सगळ्यांचं, ज्यांनी खरंच काय आपल्या इतिहासात काय केलं त्यांचा इतिहासात कुठेच नामोनिशाण. दुसरं एक म्हणजे दरवाजे तोडण्यासाठी कशाचा वापर करायचे, ओंडक्याचा आणि हत्तीचा वापर करायचे. पिक्चर मध्ये पाहिलं असेल तुम्ही, असे ओंडका घेऊन धाव देतात आणि तोडतात. दोन्ही बाजूला माणसं असतात 50-50 100. स्टेट ओंडका असतो, स्टेट ओंडका वळणावरती येणार नाही. हत्ती वापरला तर काय होणार, हत्तीला वळणावरती धावता येणार नाही, स्पीड कमी करावं लागेल. दरवाजाला धडक दिली, दरवाजा खेळ ठेवले, खेळ दिसले दरवाजाला असलेले. आता 350 वर्ष पूर्ण झाली आहेत. लोखंड आहे, खारा वारा असतो समुद्राचा, त्याच्यामुळे लोखंडावरती इफेक्ट होतात म्हणून ते थोडंफार गंजून गेले.
त्याच प्रकारे हा दरवाजा सागाच्या लाकडापासून बनवलेला अजूनही सूर्योदयाला उघडला तर सूर्यास्तानंतर बंद केला जातो. या जुन्या प्रथा इथे चालू आहेत. या प्रथा राखण्यासाठी किल्ल्यामध्ये जवळपास 18 घरांची वस्ती आणि 22 फॅमिली इथे राहतात. काही मंदिरं देखील आहेत. त्याचप्रमाणे समोरच मंदिर आहे. जर थोडक्यात दक्षिणमुखी मारुतीरायाचं मंदिर. मारुतीरायाला काय म्हणतो? शक्तीची देवता, पॉवर ऑफ गॉड म्हणतो. जेव्हा मावळी सेना युद्धावेळी बाहेर पडतील ना, त्यांना समोरच मारुतीरायाचं दर्शन भेटलं पाहिजे. त्याच स्फूर्तीने समोरच्या शत्रूवर हे मंदिर बाहेर बांधून ठेवण्यात आलं. एवढे म्हणणार की आता शत्रू चालत पण येईल आणि जवळना दरवाजा कोणतरी तोडेल कुऱ्हाडीच्या बाहेरच्या साह्याने. सगळं कोणी चुकून प्रयत्न केला ना, प्रत्येक ठिकाणी फायरिंगचे अँगल दिसलेत. आता हे दगड लावून आम्ही बंद केले, कारण वरनं कोणीतरी दगड जरी टाकला तर बरोबर डोक्यावर येऊन पडणार. हे सध्या चॉकअप केलेले आहेत. काही आहेत ओपन, पण काही बंद केलेले आहेत. इकडची टीम दिसले तुम्हाला. जवळनं कोण दरवाजा तोडत असेल ना, वरनं उखळतं तेल सोडायचे खाली आणि शत्रूला खाली भाजून फार मारलं जायचं. हा शेवटचा लास्ट उपाय होता. पण इथे येणं कोणाला शक्यच नाही. आला तर बोटीने येईल, बोटी इथं फुटून जातील. तरी पण कोणाला तर प्रत्येक ठिकाणी फायरिंगसाठी अँगल आहे. तसं बोटीतून ट्रॅव्हल केलं. लेफ्ट साईडला झेंडे पाहिले तुम्ही, भगवे झेंडे होते. तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा बाले किल्ला, पद्मदुर्ग किल्ला म्हणून ओळखला गेला. राजांची आरमारी जहाज दुरुस्ती केंद्र त्या ठिकाणी चालायचं. तसेच शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं. तसं ते इंडियन नेव्ही चालते ना, याची सुरुवात भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रथम केली. तर त्यांचा आरमारी हे बेस म्हणून त्या काळी राजांनी हे निवडलं होतं. किल्ला बांधण्याचं प्रमुख कारण काय? आरमारी जहाजांसाठी आपलं एक स्वतःचं प्रायव्हेट बेट, नेव्हल बेस म्हणून हा निवडण्यात आला. दुसरं कारण काय? तर मुरुड जंजिरा माहीत असेल, अलिबागचा जो सिद्धी जोहरच्या ताब्यात होता, तो किल्ला जिंकता आला नाही राजांना. पण त्याच्यापेक्षा मोठा किल्ला 48 एकरमध्ये पाण्यामध्ये बांधून घेण्यात आला. मुरुड जंजिरा 22 एकरमध्ये, विजयदुर्ग 17.5 एकरमध्ये, रत्नदुर्ग सोनदुर्ग 4 ते 5 एकरच्या आसपास. पाण्यातील सर्वात मोठा जलदुर्ग म्हणून हा ओळखला जातो सिंधुदुर्ग म्हणून. वरच्या भागात एक इमारत आहे दिसली जांभ्या दगडाची, काळ्या कलरचा दगड. ती जी इमारत आहे तिला नगारखान्याची इमारत म्हणतात. त्या काळी सुविधा नव्हती ना, शत्रू आला तर आतमधल्या 48 एकरचा परिसर शेवटच्या टोकावरील भिंतीवरच्या माणसाला समजणार कसं मावळायला. म्हणून काय केलं जायचं? वरच्या इमारतीमध्ये नगारा वाजवलं जायचं आणि आतमधल्या लोकांना सावध केलं जायचं, अलर्ट केलं जायचं. आतमध्ये तुम्ही गेलात मगाशी, राईट साईडला तोफ पाहिली का? तोफ किल्ल्यामध्ये 200 तोफा होत्या. ब्रिटिश सरकारने ज्यावेळी 150 वर्ष राज्य केलं तसं हा किल्ला पण त्यांच्या ताबी गेल्यानंतर जेवढं लुटता येईल तेवढं इथलं लुटलं. मेन इमारती वास्तू नष्ट केल्या, कारण येणाऱ्या न्यू जनरेशनला राजांचा इतिहास कोणाला समजू नये म्हणजे त्यावर पडदे टाकण्यात आले. त्यांची टेक्नॉलॉजी पण कोणाला कळू नये म्हणून. त्यातली राईट साईडला एक मोठी तोफ, पुढचा भाग तुटलेला. आणि ती जागा जी दिसली तुम्हाला, ती जागा महाद्वाराचं ठिकाण आहे. या दरवाजाच्या संरक्षणासाठी मावळे लोक पहारातीत थांबून असायचे. पहारेकरांचं गार्ड रूम, निवासस्थान आपण त्याला म्हणू शकतो. आतमधलं बांधकाम दिसेल ते जांभ्या दगडाचं आहे. कोकणी भाषेत दगडाला म्हणतात चिरा. शास्त्रशुद्ध दगडाचं नाव लॅटराइट. गुणधर्म काय? सच्छिद्र दगड आहे, त्याला होल असतात, एअर पास होते ऑटोमॅटिक. एवढा हा दगड सच्छिद्र असल्या कारणाने त्यामध्ये पावसाचं जेवढं काही पाणी असेल, जर समजा पावसाच्या पाण्यामध्ये हा दगड भिजला की हा दगड मजबूत देखील बनतो, लाईफ वाढतं दगडाचं. कोकणामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला चिऱ्याची घरं दिसतील, त्यामुळे हा दगड जास्त करून इथे यूज केला जातो. मंदिर दिसेल हे जरीमरी मातेचं मंदिर आहे. काही भागातील मरी माता, मरी आई म्हणून ओळखली जाते आणि प्रत्येक गावाच्या बॉर्डरवरती तुम्हाला मंदिर दिसेल. जरीमरी शब्दामध्ये काही अर्थ दडले जातात, जेणेकरून जर किंवा ज्वरला हिंदीमध्ये, संस्कृतमध्ये ताप, बुखार आपण बॅक्टेरिया म्हणतो, त्या रोगाला मारणारी देवी. सध्या डॉक्टर सुविधा वगैरे आहे. त्याकाळी 350 वर्षापूर्वी डॉक्टर वगैरे काही नव्हतं. त्यावेळी कोण असायचे? वैद्य. तर कुठलीही रोगशक्ती आपल्या गावात पसरू नये, महामारी पसरायची जास्त करून, असं कुठलंही पसरू नये म्हणून इथला मराठी सरदार होता तुकाराम येसोबा आयरकर. सन 1813 हे त्याकडे मंदिर बांधून ठेवण्यात आलं. त्रिशूळ, पादुका, शिवलिंग, कारण आदिमातीचं स्वरूप, मूर्ती नाही त्यांची. इथे काही शिलालेख आहे. शिलालेख प्रत्येकाने बघा. हा प्राचीन प्राकृत मराठी भाषेमध्ये लिहिलेला शेजारी. सध्या जी भाषा वापरतो तिला देवनागरी भाषा असं म्हणतो. प्रत्येक शब्दामध्ये स्पेस, पॅरेग्राफ, स्वल्पविराम दिलं जातं. त्या काळी काही दिलं जायचं नाही, सलगरित्या लिहिलं जायचं. या ठिकाणी लिहिलंय बघायचं. हे जेवढे तुकाराम येसोबा आयरकर यांनी बांधलेले सन 1813. आता प्रत्येक एवढं स्पेस सोडतो, पॅरेग्राफ करतो. त्यावेळी काय पाडलं जायचं नाही. संत तुकारामांनी लिहिलेले अभंग आणि संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी अशाच प्रकारे होती प्राचीन प्राकृत. सध्या डेव्हलप झाली देवनागरी भाषेत. आपण काय वाचतो वगैरे. सर या ठिकाणी बघा,
जरा पुढे पुढे बघा ते बघून घ्या त्या साईडला थांबा. किल्ल्याच्या बांधकामात वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या माणसाने ते मागवलं होतं. कारण राजांच्या काळी त्यावेळी विषय असा होता की किल्ल्याच्या बांधकामात कोणी अडथळा आणू नये. मी किल्ल्याच्या बाहेर चारी वाटेने शत्रू होते. इथनं 100 किलोमीटर लांबले. इथनं काय आहे गोवा. गोव्याला कुठला शत्रू होता कोणाला माहिती आहे? गोव्याला कोण होते? पोर्तुगीज. वेंगुर्ला अगदी जवळ आहे. वेंगुर्ल्याला कोण होता? डच. राजापूर मुळाला इंग्रज होते. मुरुड जंजिरा अलिबागला होता सिद्धीचोर. शत्रू जेवढे जवळ असल्या कारणाने किल्ल्याच्या बांधकामात कोणी अडथळा आणू नये म्हणून किल्ल्याच्या बाहेर 5000 मावळ्यांचा जागता पहारा होता. 3000 हुशार किल्ल्याच्या बांधकामासाठी कंस्ट्रक्शनसाठी कारगिर होते. त्यात 500 फातरवाट, 300 लोहार, 200 मजदूर, 100 पोर्तुगीज अधिकारी. जेणेकरून ज्या माणसाला जे काम येते, फातरवाटाचं काम काय फक्त हे बेड होतं ना, दगड फोडायचं काम मावळे लोकांचं नव्हे, फातरवाट करू शकतो. ज्याला जे जमतंय त्याला इथे आणलं होतं. तर दगड ज्या ठिकाणी कापली वगैरे, फोडली वगैरे, ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले ना त्यांनी त्याचा वापर केला. त्या ठिकाणी तिने काय केलं, निमुळत्या भागापासून वरपर्यंत बांधकाम केलं. तर एवढ्या भागात जेवढं काय पावसाचं पडणारं पाणी असेल, 3 वर्ष लागली केल्या बांधायला, 3 वर्षाचा पाऊस पडणार नाही असं होणार नाही. जेवढं काय पाणी साचेल तेच पाणी बांधकामासाठी कंस्ट्रक्शनसाठी वापरावं असं राजांनी आदेश दिले होते त्या काळी. त्या ठिकाणी खड्डे पडतील ना त्या ठिकाणी तलाव बांधून घ्या. भेटल्यामुळे समुद्राचं पाणी वापरलं तर बांधकाम ठिसूळ बनणार. मी या केले कंस्ट्रक्शनसाठी काय केलं, पावसाचं पाणी, गोडं पाणी हे बांधकामासाठी वापरत होतो. थोडक्यात सांगायचं, सध्या आपण स्पीच आणि लेक्चर देतो, पाणी अडवा, पाणी जिरवा, ते टॉयलेट बांधा. 30-40 वर्ष झाली, 50 वर्ष जरा मॅक्झिमम 50 वर्ष आली प्रत्येकाच्या घरात सध्या टॉयलेट आहेत. 50 वर्ष अगोदर आपल्या काही काळात टॉयलेट नव्हते, स्वच्छता मोहीम देखील नव्हती. पण राजांच्या काळी त्या काळी असलेले 40 टॉयलेट देखील किल्ल्याच्या भिंती. म्हणजे आता आपण ॲडव्हान्स आहोत की 350 वर्षापूर्वी ॲडव्हान्स होते लोक बघा. 350 वर्षापूर्वी काय पाणी टंचाई नव्हती. पुण्यात खेड, शिवपूर गावात धरणं देखील बांधलेली आहेत राजांच्या काळी, जिजाऊ मात्यांच्या नावाखाली अजूनही आहे. विचार राजाने जास्त करून भविष्याचा गेला तर त्याच प्रकारे इथे दिसतो ते तलाव साठवलं, अजूनही पाणी आहे. ते पाणी अजूनही इथलं काही कंस्ट्रक्शन कोणाचं काय काम चालू असेल तर हे वापरलं देखील जातं. या ठिकाणी जे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. संपूर्ण भारतातील राजांचं एकमेव शिवकालीन मंदिर. आपण ज्या ज्या ठिकाणी जाल राजांची पोस्टर, पुतळे, स्टॅच्यू, रायगडला समाधी आहे. तसंच पन्हाळगडावरती आंध्र प्रदेशमध्ये आणि कर्नाटकमध्ये राजांची नवीन मंदिरं बांधलेली आहेत. हे मंदिर राजांचं जुनं, जेव्हा राजांचं निधन झालं 1680ला, बरोबर 15 वर्षानंतर 1695ला शिवाजी महाराजांचा लहानगा मुलगा छत्रपती राजाराम महाराजांनी हे मंदिर बांधलं. मंदिर बांधल्यानंतर जी काही कामकाज येतील, पूजा अर्चना करणे, अभिषेक करणे, नगारा वाजवणे, उत्सव साजरे करणे, देखभाल करणे, तशाच प्रकारे किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार सकाळी उघडणे, संध्याकाळी बंद करणे, सूर्योदयाला उघडतात, सूर्यास्तानंतर बंद करणे. या प्रथा इथे राखण्यासाठी इथल्या लोकांना बक्षीस म्हणून जमिनी वाटून दिल्या. तीच लोक इथे राहतात, इथलेच लोक गाईड करतात. दुकानं, स्टॉल आणि बोटी आहेत. बाहेरचा कुठलाही व्यक्ती इथे येऊन काय करू शकत नाही किंवा इथली कुठलीही जमीन कोण बाहेरचा व्यक्ती विकत घेऊ शकत नाही की आम्ही कोणाला देऊ शकत नाही. बक्षीस स्वरूपात ही जमीन दिलेली आहे. त्याच प्रकारे हे लोक सगळे अजूनही कामकाज करतात. आतमध्ये राजांची मूर्ती तुम्हाला ओपन स्पेसमध्ये दिसणार, तर कुठल्याही राजांची मूर्ती ओपन स्पेसमध्ये ठेवली जात नाही. त्यांना वस्त्र, अलंकार, पोशाख, मुकुट, झिरोटोप असे राजांना चढवण्यात आलेले आहे. त्याचप्रकारे राजांची एक तलवार देखील आहे. तिचं नाव आहे तुळजापुरम. राजे 14 वर्षाचे असताना शहाजीराजांच्या भेटीस गेले होते विजापूरला. त्यांना ती भेट म्हणून दिली तलवार तुम्हाला आतमध्ये. तिची प्रतिकृती म्हणून आहे. ओरिजिनल तलवार आतमध्ये म्युझियममध्ये आहे. जेणेकरून खारा वारा असतो इथे लोखंडावरती लगेच इफेक्ट होतात म्हणून ती तलवार आतमध्ये ठेवली. दसऱ्याला खंडेनवमीला शस्त्रपूजन केली जाते बघा. त्यावेळी ती तलवार बाहेर काढून पूजा अर्चना करून परत आतमध्ये ठेवली जाते. या मंदिरामध्ये अनेक धर्मांचे धार्मिक उत्सव देखील साजरे होतात. या मंदिरामध्ये रामनवमी, दसरा, दिवाळी, मोहरम, ईद, गणपती उत्सव एकाच ठिकाणी एकाच मंदिरामध्ये साजरा होतो. तुम्ही बाहेर मस्जिदमध्ये कुठे गणपती उत्सव होतो असं बघितला? गणपती मंदिरात कुठला मोहरम होतो नाही. पण या मंदिरामध्ये एकाच ठिकाणी हे दोन्ही उत्सव साजरे केले जातात. म्हणजे राजांच्या काही जातीभेदा विषय नव्हता, इथनं सिद्ध होतं आणि ते दिसून येतं. त्याचप्रकारे अनेक धर्मांची लोकही अजून या ठिकाणी राहतात. दर सोमवारची मंदिरामध्ये पालखी असते, भजन कीर्तन करून आरतीने समाप्ती केली आहे. त्याचप्रकारे प्रत्येकाने जाऊन दर्शन घेऊन आतमध्ये बाजूची एक इमारत अशी नगारखान्याची
सकाळी पहाटे पोहोचले आणि संध्याकाळी आता बघा बाहेर पण तुम्ही आता बघू शकता लोक येतात, महादेवाचं मंदिर आहे, काय बघणार, इंटरेस्टेड काहीच नाही, बाहेर ना नमस्कार करतात, निघून जातात। शत्रूंची दिशाभूल करण्याकरता बाहेरना बांधलेलं मंदिर लिहिलंय की भुहेरी मार्ग आहे, लिहिता वाचता येतो समजतं, पण काही लोक लक्ष देत नाही त्याच्याकडे, बोर्डांकडे। त्याच्यामुळे काय बाहेरना नमस्कार करतात पुढे जातात। दिशाभूल करण्याकरता बाहेरना बांधलेलं मंदिर, ते शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी मंदिर बांधलं असं मीच बोलतोय का, ते मावळे असताना शत्रू कसा येईल ते, तर मावळ्यात कोण ना कोण एका दुसरा फित्र असतो, स्पाय, जिकडची इन्फॉर्मेशन शत्रूला शेअर करतो, असं कोणी करू नये म्हणून त्यांच्यापासून हा मार्ग गुप्त ठेवण्यात आला होता। हा म्हणजे सरदार विश्वसू पात्र असतील त्यांनाच हा फक्त मार्ग म्हणून कुठल्याही महादेवाच्या मंदिरात गेला तर एक पाण्याचा कुंभ असतो आतमध्ये तरी, नाही तर बाहेर तर, तसे पाण्याचं कुंभ आहे। दोन्ही बाजूला इथे मशाल लावली जायची, दोरखंड लावून पायावरनं खाली उतरलं जायचं। समोरच्या या 7 दगडांच्या लाईनच्या खाली जो काळा खडक सुरू होतो पायापर्यंत, तो म्हणजे भुहेरी मार्ग आहे। भुयारी मार्ग, समुद्राच्या खालून खडकातून कोरलेला मार्ग, जो एका मालवणमधल्या एक गाव आहे, मालवणमध्ये 7 ते 8 किलोमीटर इथनं लांबीला मालवणला एक गाव, कांदळगाव ओझर, मालवण कांदळगाव ओझर, या ठिकाणी हा भुहेरी मार्ग बाहेर पडतो। या मार्गाचा उपयोग काय, तर असं आता आपण कसं वेढा घातला तसं किल्ल्यांना वेढे घालायचे, आणि वेढे हे वर्षानुवर्ष चालायचे। वेढा घालण्याचा हेतू काय, आतमधल्या लोकांचं कधी ना कधीतरी अन्नधान्य दारूगोळीसाठी तरी संपतील आणि लोक पोटा पाण्यासाठी तरी बाहेर पडतील आणि किल्ला त्यांच्या ताब्यात मिळेल, असं भविष्यात कोणी विचार करू नये म्हणून काय केलं, आधी अगोदरच हा भुहेरी मार्ग खोदून ठेवण्यात आला। भविष्यात असा कधी प्रसंग आला, वेढे घालण्याचा हेतू असतो की आतमधल्या लोकांना कधी संपला की लोक कधीतरी येतील, बाहेर पडतील आणि किल्ला मिळेल त्यांना, असा भविष्यात प्रसंग येऊ नये अगोदरच करून म्हणजे विचार करा, आपलं साधं एक घर बांधून होत नाही 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात। किल्ल्याचं कंस्ट्रक्शन आणि अंडरवॉटर टनल हे त्यावेळी 3 वर्षात बांधून कम्प्लीट झालं। सध्या सॅटेलाइट आहे, ऑक्सिजन सिलेंडर आहे, पाण्याखाली जाऊ शकतो। विचार करा त्यावेळी कुठलं साधन नसताना केलेलं बांधकाम, व्हेंटिलेशनसाठी पॉइंट कुठले ठेवले असतील, मार्ग 1818च्या सुमारास ब्रिटिशांनी हा मार्ग बंद केला। बंद केल्यानंतर कुठल्याच गव्हर्नमेंटने हा मार्ग रिकन्स्ट्रक्शन कधीच केला नाही, केला असतं तर 350 वर्षापूर्वीचं सायन्स समजलं असतं, पाण्याखाली जाऊन बांधकाम कसं केलं असतं। याचा पुरावा त्यावेळी इंग्लंडची राणी, ती राणी व्हिक्टोरिया, त्यांचे 2 अधिकारी होते, मेजर हिटलर, मेजर वॉटसन, एक जॉन गॉर्डन होता। त्यांनी इथे आल्यानंतर ते इकडचे इन्चार्ज होते, इकडची इन्फॉर्मेशन त्यावेळी लेटरमध्ये लिहून इंग्लंडच्या राणीला पाठवावी लागायची, काय काय मिळालं काय नाही, तर ते अंडरवॉटर टनल त्यांनी बंद केलं, इथून सिद्ध होते की याकडे भुहेरी मार्ग आहे। म्हणजे असं नाही की हा सांगतोय, पुरावा आहे प्रत्येक गोष्टीचा, तेच गोष्टी फक्त सांगितली जातात। त्या मार्ग सध्या बंद, हे पाणी दिसतंय ते पावसाचं आहे, पायरावरून पडतं, होण्यातून खाली जाऊन साचतं, ही काही विहीर नाही म्हणजे पिण्याचं पाणी वगैरे असतं तसं, पिण्याचं पाणी तुम्हाला याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला दिसतं। त्या विहिरीचं नाव साखर बाव, पुढे गेल्यानंतर अजून एक विहीर आहे, त्या विहिरीचं नाव दही बाव। बोल नका, नाव देण्याचं कारण आहे, पंचामृतात काय वापरतो आपण, दूध, दही, तूप, मध, तसे पंचामृताची 5, तिथे 3 नाव विहिरींना देण्यात आले, कारण 3च विहिरी खाल्ल्या आणि 3ही विहिरींना गोडं पाणी सापडलं। नवीन विहीर आम्ही खाल्ली तर आम्हाला खारं पाणी सापडलं, पण त्यावेळी त्या लोकांना फक्त गोडं पाणी सापडलं। विचार करा कसं सापडलं असेल काय, कुठल्याच टेक्नॉलॉजी नसताना। दुसरी गोष्ट पाहतो, त्या ठिकाणी विहिरीचे आकार बघा, शंभूच्या पिंडीसारखा आहे, शंभूच्या पिंडीवरती वाहिलं आता पंचामृत, भेटलं गोडं पाणी म्हणून त्याला पंचामृतांची उपमा देण्यात आली। हे दगड जांबा दगड, पावसाचं पाणी फिल्टर करण्याची, साठवून ठेवण्याची या दगडामध्ये क्षमता। आपल्याकडे अशा चौकोनी किंवा गोल विहिरी असतात, भरपूर पाऊस पडला ना तरी पाण्याची जी लेवल आहे ती जमिनीपेक्षाही कधी वर येत नाही, जमिनीपेक्षा जरा तरी पाण्याची लेवल भरपूर पाऊस पडला तरी खालीच राहते। यांना माहित होतं त्यांची पाण्याची लेवल खाली राहणार, म्हणून काय केलं, जरा खालीच गेले आणि तेवढी जागा आणि तेवढे क्षेत्रफळ वाढवून घेतलं, ते एवढ्या क्षेत्रफळात जेवढं काही पडणारा पावसाचं पाणी असेल ना ते पहिल्या पारीपर्यंत स्टोअर होतं, साचलं जातं, पूर्ण भरतं आणि तेच भरून 12 महिने 3 विहिरींना पाणी राहतं। थोडक्यात सांगायचं तर रेन वॉटर हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी त्याकडे यूज करण्यात आली। या बाजूला राजवाड्याचा एंट्रन्स होता समोरच्या भागात, आणि संपूर्ण 4 ते 5 एकरमध्ये या ठिकाणी राजवाडा होता। प्रत्येक विहिरींना 3 ते 4 पहारेकरी त्या काळी असायची। विहिरींना पहारेकरी कशाला, तर त्या काळी विषबाधा केली जाईल,
विहिरीमध्ये विष टाकलं जायचं. पण त्या ठिकाणी राजांच्या काळाचा हा नियम होता. विहीर कोण भरायला, विहिरीवरती पाणी भरायला कोण आला की पहिलं पाणी तर पहिल्या 4ही पहारेकरांना दिलं जायचं, नंतर रयतेला दिलं जायचं. अशा प्रकारे राजांच्या काळाची प्रकारचे नियम. लक्ष्मीचं प्रतीक मानतो बघा. मेन एंट्रन्सला आपण दरवाजाला पावलं असतात, मार्बलवरती स्टिकर लावतो. ग्रामीण भागात गेलात तर ते प्रतीक आहेत. रांगोळी दर्शनला कमळ काढतात, ही त्यावेळेस चिन्ह. ते फक्त घरांना असते. म्हणजे थोडक्यात राजवाडा. इथे राहण्याकरता कोण होतं तर 1705च्या सुमारास राजाराम महाराजांच्या पत्नी ताराबाई या ठिकाणी राहण्यासाठी आल्या. त्यांचं एक आवडतं ठिकाण म्हणून त्या ठिकाणी एक बीच पण आहे, त्या ठिकाणी आपल्याला जायचं. बुरुजाला नाव आहे टेहळणी बुरुज. टेहळणी म्हणजे काय, पहारा देणे. चारी वाटेचा सुंदर किनारा दिसतो. येणाऱ्या शत्रूंच्या हालचालींवरती इथनं नजर ठेवली जायची. त्याच प्रकारे किल्ल्यातल्या आतमधला परिसर पण दिसतो बघा. जे अँगल आहेत ना हे सगळे तोफांचे अँगल आहेत. म्हणजे तोफा असायच्या पाण्यामध्ये कुठल्याही शत्रूंच्या हालचाली दिसल्या की तोफाने हमले केले जायचे. आणि तोफांचा गोळा थोडक्यात पाण्यात शत्रू दिसला तर खाली जाऊन दारुगोळा आणीपर्यंत शत्रू मारून जाईल. याकरता या बाजूला या ठिकाणी दारुगोळा साठवून ठेवला जाईल. बांधकाम दिसते ना. अजून एक नाव आहे निशाण काठीचा बुरुज. पाण्यात शत्रू दिसला की इथे भगवा फडकवला जाईल. इथनं त्या बाजूने बघा तिला मेन गेट वरचा झेंडा दिसतो बघा. इथनं इमारतीमधला व्यक्ती नगारा वाजवायला घ्यायचा आणि सावध करायचं. त्याला तो झेंडा इथला दिसायचा. शत्रू आला की वेगळी पद्धत, राजे आले की वेगळी पद्धत. तशा प्रकारे समोरच्या भागात इथे बघितलं असायचं मी. इथे काय माणसं आहेत बघा. तिथे चौकोनी दरवाजा आहे. त्या ठिकाणी ती राणीची पहिला तो तोड दिंडी दरवाजा. लोकांना युद्धाकाळी संकट आलं तर खोलगड बाग आहे. त्या ठिकाणी पावसाचं पाणी या तिन्ही विहिरी. हाफ राऊंड दिसला काय मुलांना? समोर हाफ राऊंड आहे बघा. हे इथे पावसाचं पाणी साचतं आणि ते तिन्ही विहिरींना भेटतं. म्हणून या बाजूला काहीच वाढलं नाही. मेन वास्तू इमारती कुठे आहेत आपल्या? वन साईड, मालवण साईड. कारण मालवण साईडला कोण होते? कोळी बांधवते. धोका नातावून सगळ्या इमारती आपल्या त्या साईडला बांधकाम करण्यात आले. या किल्ल्याच्या चारी वाटेला 4 किल्ले. या बाजूला निवती किल्ला म्हणून ओळखला जातो. या खडकाच्या समोर अगदी थेट निवती रॉक. तिकडनं कोण आलं तर तिथं चढवण्यासाठी तो किल्ला होता. त्या ठिकाणी मावळे लोक असायचे. तिथनं फायरिंग केलं जायचं. या बाजूला गोवा आहे. या बाजूला राजापूर मुंबई. इकडे बघा मालवणमध्ये पहिलं दिसते बेट. इथे बोटीच्या पलीकडे बघा राजकोट. त्याच्या पुढे पण अजून एक आयलंड दिसते बघा पाण्यात. कवडा बेट आहे. तिकडे राजकोट, सर्जकोट, भरतगड आणि भगवंतगड असे किल्ले आहेत. का तिकडनं जर कोण आला राजापूर मुंबई इंग्रज वगैरे आले, गुरुजींच्यावर सिद्धीच्यावर जरी आला तर त्याला तिथं अडवण्यासाठी तो किल्ले होते 4 होते. या बाजूला दोन्ही बाजू झाले आपले. तिकडे पद्मदुर्ग किल्ला झेंडे बघितले ना, तो एक बाजूला इकडनं कोण आला त्यावेळी कसं बोटींना इंजिन नव्हतं. वारा शिरला की जॅक स्पॅरोचे पिक्चर बघतो ना, तसं वारा शिरला की चालत होती जहाज. त्या प्रकारे त्या जहाजांना स्पीड कमी होती. तोफेने मारा अचूक बसला पाहिजे. आता हे पाण्यात बोटी दिसत तुम्हाला. इंजिन आणि स्पीड बोटी आहे एका जागेवर आहे. आपण एखाद्या गोष्टीने रॉकेट लॉन्चरने नेम काढू शकतो. त्यावेळी कसं याच्यापेक्षा स्लो चालणारी जहाजं होती. बसायची जहाजं किल्ल्याची भिंत पण सरळ नाही. प्रत्येक ठिकाणी वळणं दिली आहेत. समुद्राच्या वास्तुशास्त्र पाहणे किल्ल्याच्या भिंतीच्या रचना घेणारं प्रत्येक